पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाचे नावे नेघे माझी वाचा तुटे नेघे माझी वाचा तुटे महालाभ भोगासाठी विश्रांतीचा ठाव बाई संतांचे अभाव नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी तुका म्हणे पापे जाती संतांची जपे नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी ओम नमो अद्या वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थ मते प्रकाशु म्हणे दासु अवधारी रोजी मावळवेत विश्वाभासु नवल बुदला चंडांशु अद्वयाब्जिनी विकासु बंधु आता पांडुरंगा करो पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पुण्यवंत भावे घेता सज्जनाची नावे नेघे माझी वाचा तुटी महालाभ भोगासाठी हा कार्यक्रम नैमित्तिक अशा प्रकारची सेवा ही माझ्या समोर सेवा ही समारोपाची आलेली आहे म्हणून तर नमो सद्गुरु कृपया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ते नमो सद्गुरु भास्कर पूर्ण कीर्ती काय लिहिले देवरायांनी मनुष्यात होते राघवे ख्याती केली शिळा शिखरी सागरे तारिली तुका स्वामी हा पूर्ण ब्रह्म प्रकाशी जळी रक्षिले निर्जीवा कागदाशी म्हणून भव सिंधुशी का केलं जगद्गुरु तुकोबरायांनी भव सिंधुशी बांधिला सिंधुजेणी अनाथा दिना कारणे तुका भासला मानवी वेशधारी परिहारीला विग्रही निर्विकारी सुंदर अशा प्रकारचं मंगलाचरण केले सोये श्री हरी व्यापक तो सर्व जीवा तुका तुझी तुहा परब्रह्मठे जया पूजिले आदरे पांडुरंगे प्रयाण काळी देवी विमान पाठवी
कळीच्या काळा माझे अद्भुत वर्तविले मानव देह घेऊनी निजधामा गेले निळामणी सकळ संता तोषविले मने रामेश्वर सकळा पुसुनी गेला तो युवानी बैसोनी अशा प्रकारचं ज्या जगद्गुरु तुकोबारायचं वैभव आहे जाणा त्या जगद्गुरु तुकोबारायच्या बीजे निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत आणि हा सालाबादाप्रमाणे चालत आलेला नाममहोत्सव ठीक आहे. मी नेहमी सांगत असतो वर्षा काळी सरिता वाढू लागे पण सुता तैसे नीच नवी भजता श्रद्धा दिशी दरवर्षी प्रमाणे चालत आलेला नाममहोत्सव हे कार्यक्रमाचं ओळीनं 63वे वर्ष आहे ठीक आहे. आपण 2013 मध्ये सुवर्ण महोत्सव साजरा केला अत्यंत भव्य आणि दिव्य त्याला 13 वर्ष पूर्ण झाली तो आपण त्याची साक्षीदार आहोत की नाही. 5000 लोक पारायणाला बसले होते महाराज आणि भव्य आणि दिव्य कार्यक्रम आपला 50 वर्षाचा कार्यक्रम झालेला आणि त्याच्यानंतर जे सुवर्ण महोत्सव त्याला शुद्ध मराठीमध्ये गोल्डन जुबली म्हणत जातो मराठीमध्ये त्याला गोल्डन जुबली म्हणतात आणि इंग्रजीमध्ये त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. विजय निमित्त आपण एकत्र जमलेलो आहोत. मी नेहमी सांगत असतो आमचे गुरुजी नेहमी सांगायचे संत महात्म्यांचा जो जाण्याचा दिवस आहे म्हणजे पुण्यतिथीचा दिवस संत महात्म्याच्या पुण्यतिथीला वेगळं आणि आगळं अशा प्रकारचं महत्व वारकरी संप्रदायामध्ये आहे आणि ज्याचा जन्म दिव्य आहे जन्म कर्मच मे दिव्य ज्याचा जन्मही दिव्य आहे आणि त्या देवाची मात्र जयंती साजरी केल्या जाते. देव म्हटलं की जयंती साजरी करत जावी संत म्हटलं की त्यांचं वैकुंठ गमन म्हणजे पुण्यतिथी साजरी करत जावी आणि सामान्य माणसाचं केलं तर वर्ष श्राद्ध करत जावं. विठ्ठल ज्या जीवाच्या मागच्या जन्मातलं पाप पुण्याचं कर्म आहे ज्ञानोबा सांगतात ना अगा कर्मी जे उरावे हे सुख दुःखे फळायावे गावी यावे विहायक ज्याच्या माग अनंत जन्माचं पाप पुण्याचं गाठोड आहे मग तयाची सारिखे ज्ञानोबा जरा 13व्या अध्यायात स्पष्ट लिहितात मग तयाची सारिखे असंभड पाप पिके मग जन्म कोटी दुःखे भोगी जीव म्हणजे ज्यांच्या मागे संचित कर्म लागलेलं आहे ज्यांच्या मागे क्रियमान कर्म लागलेलं आहे आणि ज्यांना प्रारब्धाच्या जे कचाट्यामध्ये सापडलेले त्यांना सामान्य जीव बनत जावं पण जगद्गुरु तुकोबाराच्या मागे काही संचित लागलेलं नाही असलं तर ती सर्वस्वी प्रारब्धानं ते या अवतारी होतात कारण संत या जगतामध्ये येतात आणि त्या संतांच्या कोटीमध्ये काही संत मात्र आहेत ते ईश्वरी कोटीतली संत. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे की संत 2 प्रकारचे असतात एकाला जीव कोटीतला संत म्हणत जावं आणि एकाला अवतारी कोटीतला संत म्हणत जावं. ज्यावेळेस ते परब्रह्म आहे का ते परब्रह्म म्हणजे शुद्ध चैतन्य ज्यावेळेस करुणा नावाच्या उपाधीनं व्यापल्या जातं शुद्ध चैतन्याला करुणा नावाच्या उपाधीनं व्यापल्यानंतर जे बनत असतं त्याला अवतारी संत म्हणत असतात म्हणजे शुद्ध चैतन्य अधिक करुणा नावाचा उपाधी बरोबर जगद्गुरु तुकोबाराय शुद्ध चैतन्य अधिक करुणा नावाचा उपाधी म्हणजे ज्ञानोबाराय म्हणजे त्या शुद्ध चैतन्याला जगत कल्याणाच्या वृत्तीनं व्यापल्यामुळे आहे का जी आकृती बनत असते त्याला अवतारी संत म्हणतात. त्या शुद्ध चैतन्याला अविद्या नावाची उपाधी लागल्यानंतर जे बनत असतं त्याला जीव चैतन्य म्हणतात आणि त्या शुद्ध चैतन्याला माया उपाधी लागली की त्याला जगताचा प्रतिपालक करणारा ईश्वर म्हणतात. विठ्ठल सालाबादाप्रमाणे हा चालत आलेला नाममहोत्सव त्याच्यामध्ये या कार्यक्रमाला फार मोठ्याची कृपा आशीर्वाद झालेले आहेत महाराज. मला ज्यांचा परिचय आहे असे जगन्नाथ महाराज वांजळेकर हे अशा प्रकारचे भव्य आणि दिव्य अशा प्रकारचे व्यक्तिमत्व त्यांच्या कृपा आशीर्वादानं पुनीत झालेले हे गाडीदार कडुबा महाराज दरकवाडीकर यांच्याही पदस्पर्शानं पुनीत झालेले हे घारे गाव आहे. कृष्णानंद महाराज असतील तपस्वी असणारे कृष्णानंद महाराज आहे आणि महान तपस्वी वैराग्याचे मूर्ती असणारे आमचे आहे की नाही उत्तम बाबा थोरात यांच्या पदस्पर्शानं पुनीत झालेले आणि परमपूज्य ब्रह्मलीन
माणिक बाबांच्या परमस्पर्शाने पुनीत झालेलं असं हे गाव आहे. विठ्ठल आणि या गावाचं आपण वैशिष्ट्य पाहिले मला 2000 साली एक अशा प्रकारचं एकीचं बळ पाहायला मिळालं. एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत. आपल्या या धारेगावच्या इतिहासामध्ये तसा न भूतो न भविष्यती कदाचित माग झाला नसेल. माग तसा कार्यक्रम झाला नसेल, पण आपल्या गावाचं एक वैशिष्ट्य आपल्या जर मनात आलं ना त्याही पेक्षा उत्तुंग तुम्ही कार्यक्रम घडवू शकतात. विठ्ठल विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराच्या जगद्गुरु तुकोबाराचं वैभव अशा प्रकारचे. तुका तरी बोले सहज वाणी, तुका तरी बोले सहज वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. ज्या जगद्गुरु तुकोबाराच्या बाबतीत असं म्हणतात, वाचा बोलू वेदनीती करू संते केले ते. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, झाडू संतांचे मार्ग आडराणी भरले जग, उच्चिष्टाचा भाग शेष उरला तोषे अर्थ लोपले पुराण. याच्या करता जगद्गुरु तुकोबार आले होते. उजळावया आलो जगद्गुरु तुकोबाराचं वैशिष्ट्य. उजळावया आलो वाटा, उजळावया आलो वाटा, खरा खोटा निवाडा. आणि जगद्गुरु तुकोबारांनी जी रचना केली, कशी केली रचना? माझी या युक्तीचा नोह्या हा प्रकार, माझी या युक्तीचा नोह्या हा प्रकार, मज विश्वंभर बोलवी तशी. जगद्गुरु तुकोबाराच्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. महाराजांना ठेवा, कोणत्याही प्रकारचा अहंकार नाही. ते असं लिहिता स्पष्ट, साळुंकी मंजुळ बोलत असे वाणी, बरे बोलविता धनी वेगळाची. जगद्गुरु तुकोबारांनी अभंग लिहिताना स्पष्ट सांगितलं, मी अभंग रचना कशी केली. क्षरा अक्षरा वेगळा, क्षरा अक्षरा अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम काळा बोले विठ्ठल प्रसादी. जगद्गुरु तुकोबारा म्हणतात, मी सहज बसला असताना अक्षर पुरुषापेक्षा मी भिन्न झालेलो आहे. अक्षर पुरुषापेक्षा भिन्न झालेलो आहे. अक्षरा वेगळा, तुका होनी निराळा, पाहे निगम काळा बोले विठ्ठल प्रसादी. निगम म्हणजे वेद. जगद्गुरु तुकोबारांचं वैभव अशा प्रकारचे. जगद्गुरु तुकोबाराला वेदांच्या रुचांचं प्रागट्य झालं, दर्शन झालं. आणि शास्त्रामध्ये ऐका, ज्यांना वेदांच्या रुचाचं प्रागट्य होतंय,
ज्यांना वेदांच्या ऋचांचं दर्शन होते त्यांना ऋषी म्हणतात. म्हणजे जगद्गुरु तुकोबाराय तुमच्या अक्षरात ते दिसले, पण जगद्गुरु तुकोबाराय पांढऱ्या वेशामधले ऋषी मुनी होते. बाप्पा विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय बोलत असताना त्यांच्या मुखातून सहज शब्द बाहेर पडायचे. तरी बोले सहज वाणी त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. ज्याप्रमाणे ज्ञानोबा येतात ना, जयाचे बिसाट शब्द, कसल्याही प्रकारचे भिरकावलेले शब्द, जयाचे बिसाट शब्द, सुखे म्हणो येती वेद, सदेह सच्चिदानंद कान होती. ते अशा प्रकारचा ज्या जगद्गुरु तुकोबारायचा अधिकार आहे. कारण मी अगोदरच सांगितलं, संत दोन प्रकारचे असतात. एकाला जीव कोटीतला संत म्हणत जावं आणि एकाला अवतारी कोटीतला संत म्हणत जावं. असे दोन कॉलम करायचे. एक जीव कोटीतला संत, मध्ये अशा प्रकारची लाईन मारायची. एक जीव कोटीतला संत, एक अवतारी कोटीतला संत. अवतारी कोटीतला संत कोणाला म्हणत जावं? ज्यांच्या जीवनामध्ये अप्रतिम अशा प्रकारचे चमत्कार पाहायला मिळतात त्यांना अवतारी संत म्हणत जावं. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती, ज्ञानोपमाला. म्हणजे चमत्काराचं ज्यांच्यामध्ये सामर्थ्य असतं त्यांना अवतारी कोटीतला संत म्हणत जावं. आणि जीव कोटीतल्या संतांमध्ये चमत्काराचं सामर्थ्य नाही, म्हणजे त्यांच्यामधला फरक असा आहे. जीव कोटीतल्या संतांमध्ये चमत्काराचं सामर्थ्य नाही. दुसरी गोष्ट, जीव कोटीतल्या संतांना ज्ञान प्राप्त करण्याकरता गुरुकडे जावं लागतं, त्यांची सेवा करावी लागते. तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावी दास्य सकळ. पण ऐका, अवतारी संत श्री गुरुकडे गेल्यासारखे दाखवतात, त्यांचं ते जाणं हे एक प्रकारची लीला असते. यद्यपि जगद्गुरु तुकोबारायासारख्या ज्ञानोबारायासारख्या संतांना गुरुकडे जाऊन ज्ञान प्राप्त करण्याची गरज नसते, पण तरी ते मात्र ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्ती नेते धले माझ्या हाती. कशामुळे? अवतारी संत आपल्या गुरुकडे गेल्याचं दर्शवतात. त्याचं एकच कारण आहे, मार्गाधारे वर्तावे, जग हे मोहरे लावावे आणि अनोखी कन्हावे लोकांप्रती. तुम्हा आम्हाला मार्गदर्शन म्हणून भगवान कृष्ण सुद्धा, ऐका, भगवान कृष्ण सुद्धा सांदीपनी ऋषीकडे जातात तुमच्या आमच्या मार्गदर्शन करतात. भगवान रामचंद्र प्रभू सुद्धा वशिष्ठ मुनीकडे जातात तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करण्याकरता. यद्यपि अवतारी संतांच्या ठिकाणी स्वरूपाचं कसल्याही प्रकारचं आवरण नाही, ध्यानात ठेवा. अवतारी संतांचं जे कैवल्य त्याला मुक्त कैवल्य म्हणतात, आणि जीव कोटीतल्या संतांचं जे कैवल्य आहे बद्धतेच्या सापेक्षित कैवल्य आहे. ज्ञान अज्ञान, अगोदरच्या अवस्थेमध्ये अज्ञानाची अवस्था आहे, नंतर ज्ञान प्राप्त होतं. ज्ञान आणि अज्ञान अशा प्रकारची अवस्था आहे, त्याला जीव कोटीतला संत म्हणतात. पण ज्यांच्या अंतःकरणाला अज्ञान कधी शिवतच नाही त्यांना जगद्गुरु तुकोबाराय म्हणत जावं. ज्यांच्या अंतःकरणाला कधी अज्ञान शिवतच नाही त्यांना ज्ञानोबाराय म्हणत जावं. म्हणजे अज्ञानी त्या जीव कोटीतल्या संतांच्या ठिकाणी ज्ञान अज्ञान आहे, पण जगद्गुरु तुकोबारायच्या ठिकाणचं जे कैवल्य त्याला मुक्त कैवल्य म्हणत जावं. विठ्ठल दुसरी गोष्ट अशा प्रकारची महत्वाची, संतांचं जे जीवन आहे तुम्हा मला ते आश्वासक अशा प्रकारचं जीवन आहे. ते आपल्या जीवनाला परिपूर्ण करणार आहे, कारण त्यांच्या ठिकाणची जी सत्कृती असते, जगद्गुरु तुकोबारायांच्या ठिकाणी जी सत्कृती असते, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी जी सत्कृती असते, आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, सत्कृतीचं वैभव आहे का, सत्कृतीचं वैभव प्रलयापर्यंत टिकणार असतं. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये भक्तीचं जे वैभव आहे, आणि भक्तीचा महिमा विशेष वाढविला. नवे नवे त्यांनी हेच सांगितलं होतं, पिपलो भक्तीचा डांगोरा उकळी काळासी दरारा, तुका मने करा जय जय आनंदे. जी जगद्गुरु तुकोबारायांनी तुमच्या आमच्या करता भक्तीचं दिग्दर्शन केलं ते प्रलयापर्यंत टिकणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये प्रचंड कडकडीत वैराग्य पाहायला मिळालं. विवेकासहित वैराग्याचे बळ धगधगीत ज्वाळ अग्नी जैसा छत्रपती शिवाजी महाराजांनी आणलेला घराणा पाहिल्यानंतर तुकोबारायांच्या मुखातनं उद्गार आहे, तुमचे
जगद्गुरु तुकोबारांनी तिथे काय अभंग लिहिले, काय दिला ठेवा आम्हा विठ्ठलची हवा, आम्ही तेने सुखे, आम्ही तेने सुखे, मना विठ्ठल विठ्ठल मोठे. माझ्या बोलण्याचे इत्यर्थ आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या जीवनातलं जे वैराग्य आहे ते तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. सत्कृतीचं वैभव हे अनंत काळ टिकणार असतं. त्यांची केलेली जी भक्ती आहे, जगद्गुरु तुकोबारांचे ते कळकळीत वैराग्य ध्यानात ठेवा आणि त्यांच्या ठिकाणचे जे ज्ञान प्रचार करण्याचं जे सामर्थ्य ते तुम्हाला मार्गदर्शक आहे. म्हणून तर काय द्यावे त्याशी वाया उत्तराई, ठेविता हा पायी जीवनपुरा. म्हणून जगद्गुरु तुकोबाराचं वैभव अनन्य साधारण अशा प्रकारचं महत्व आहे. म्हणून त्यांच्या या विजयनिमित्त चाललेला हा नामोत्सव आणि त्याच्यामध्ये सेवेकरता निवडलेला अभंग जगद्वंदे श्रीमंत श्री तुकोबाराचा 4 चरणाचा अभंग. प्रस्तुत अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारा संतांच्या नामाचं महत्व प्रतिपादन करतात. यद्यपि जगद्गुरु तुकोबारा नेहमी देवाच्या नामाचं सामर्थ्य सांगणारे, पण आज मात्र जगद्गुरु तुकोबाराला देवाच्या नामाचं सामर्थ्य सांगायचं नाही, आज मात्र संतांच्याच नावाचं सामर्थ्य सांगायचं आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आपल्या वारकरी संप्रदायामध्ये संतांच्या नामाचा जप केला जातो. देवाच्या नामाचा जप त्याबरोबर संतांच्या नामाचा जप केला जातो. चिंतन अशा प्रकारचं आहे. मानवी जीवनामध्ये काही भगवत प्राप्तीची शास्त्रानं काही साधनं सांगितलेली. त्याच्यापैकी पहिलं साधन आहे अष्टांग योग. हे एक पहिलं साधन सांगितलं. मानवी जीवनामध्ये भगवत प्राप्तीचं दुसरं साधन सांगितलं कर्म हे साधन सांगितलं. मानवी जीवनामध्ये भगवत प्राप्तीचं साधन सांगितलं ते ज्ञान नावाचं साधन सांगितलं आणि सरते शेवटी भगवत प्राप्तीचं साधनही उपासना सांगितलं. विठ्ठल पण या साधनांचा जर आपण थोडक्यामध्ये विचार केला तर या साधनामध्ये काही ना काहीतरी काठिण्य आहे. भक्तीमध्ये काहीतरी प्रतिबंध येतो. भक्तीची साधना करत असताना काही ना काहीतरी प्रतिबंध येतोच आहे. अष्टांग योगाची साधना करत असताना काही ना काही प्रतिबंध येतोच आहे. कर्म साधना करत असताना कर्म म्हणे पेते कवन अथवा अकर्मी काय लक्षण एक नाही. म्हणजे कर्म करत असताना काहीतरी त्याच्यामध्ये प्रतिबंध येतो. ज्ञान साधना करताना काहीतरी प्रतिबंध येतो. म्हणून तर एका साधनाचा आपण विचार करू. ज्ञानोबाराने असं अष्टांग योग हे साधन अत्यंत चांगलं आहे, पण ते साधन करण्याकरता आपल्या ठिकाणी योग्यता पाहिजे. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, ज्या माणसाला एका कीर्तनामध्ये बसत असताना 84 आसनं करावं लागतात. ह्या मांडीवरनं त्या मांडीवर, त्या मांडीवरनं ह्या मांडीवर, असं ज्याला बसावं लागतं त्याला आसन सिद्धी कशी व्हायची. एक आसन सिद्धी म्हणजे समजा आपण पाय लांबून बसलो, समजा रिलॅक्स मुद्रेमध्ये पाय लांबून बसलो तर 3 तास पाय लांबून बसता आलं पाहिजे. यदा कदाचित मांडी घालून जर बसलो तर 3 तास न चोळमोळ करता मांडी घालून बसता आलं पाहिजे. जे काही आसन आपण केलेले त्याची सिद्धी होणं आवश्यक आहे. 3 तास स्टॅच्यू सारखं एकदम पुतळ्यासारखं बसलं पाहिजे, तर त्याला आसन सिद्धी म्हणतात. अष्टांग योग करण्याकरता पहिली आसन सिद्धी झाली पाहिजे. अष्टांग योग करण्याकरता यम पाहिजे, मनाचा निग्रह पाहिजे. अष्टांग योग करण्याकरता इंद्रियाचा निग्रह पाहिजे, काही पाहिजे. पुन्हा नंतर त्याचा आहे प्रत्याहार पाहिजे. ध्यान करता आलं पाहिजे. ध्यान करत असताना मनात काही नाही आलं पाहिजे, मन कुठं गेलं नाही पाहिजे. जमतंय का बघा. काय म्हणलं, ध्यान करत असताना मनात काही नाही आलं पाहिजे आणि मन कुठं नाही गेलं पाहिजे. त्याला ध्यान म्हणतात. त्याला धारणा झाली पाहिजे. आणि एवढं झाल्यानंतर कुठे निर्विकल्प समाधी लागली तर लागली. विठ्ठल विठ्ठल. योगाचं साधन सांगत असताना ज्ञानोबारांनी सांगितलं योग याग विधी. योग याग विधी.
उपाधी दंभ धर्म. आणि एक लक्ष ठेवायचे, ज्या गोष्टीचा आपल्याला निषेध करायचा आहे, ज्या गोष्टीचा आपल्याला निषेध करायचा आहे त्याच्यातला आपण मास्टर असलं पाहिजे, त्याच्यातलं आपण तज्ञ असलं पाहिजे की नाही, त्याच्याशिवाय निषेध करता येत नाही. ज्ञानोबा योगामध्ये अशा प्रकारचे तज्ञ ध्यानात ठेवा. ज्या ज्ञानोबारायांनी 6व्या अध्यायामध्ये कुंडलिनी योगापर्यंत वर्णन केलं. नागिनीचे पिले कुंकुमे नहाले वळण घेऊनी आले से जय जय से, अशा प्रकारचं ज्या ज्ञानोबारांनी कुंडलिनी योगापर्यंत वर्णन केलं तेच ज्ञानोबाराय 12व्या अध्यायामध्ये त्या योगाचा निषेध करतात. योगाची वाटा जे निघाले गा सुघटा तया दुःखाचा वाटा भागाला. ज्ञानोबारांनी एक दृष्टांत दिला. एखाद्या बोचऱ्या माणसाला लोखंडाची चेने दिली. जय बोचरिया पडती खाण. सामान्य माणसाला जर लोखंडाचे चेने जमत नाही द्याल्यानंतर, तर बोचऱ्या माणसाला लोखंडाचे चेने ते पोट भरणे की मरणे म्हणून योग साधन अत्यंत कठीण आहे. तुम्ही पहा 12व्या अध्यायामध्ये तहाने तहानाची प्यावी भुकेलिया भुकची खावी अहोरात्र व्हावी नवावारा कोणी देहाचे पडुधनी निरोधाचे विल्लावणे झाडाशी साधने चाळवावी गा उष्ण विरावे शीत पांगुरावे. अशा प्रकारचं योगाचं साधन अत्यंत कठीण आहे, ध्यानात ठेवा. मग हे योगाचं साधन कसं जमेल? आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, ज्याला झोपेतून उठल्याबरोबर खायला लागतंय. काय सांगितलं? ज्याला झोपेतून उठल्याबरोबर खायला लागतंय आणि खाल्लं की झोपावं लागतंय. कल्ला ताई डोळा लागे असा माणूस योग साधना कशी करणार? म्हणून योग साधन चांगलंय, पण त्याच्यामध्ये मात्र सर्वांचा अधिकार नाहीये. आणि मी एक वाक्य बोलून गेलो होतो, एक वाक्य असं बोलून गेलो होतो की ज्याचा ज्याच्यामध्ये अधिकार नाही त्यांना त्याचा निषेध करता येत नाही. ज्ञानोबा योग साधनेचा निषेध का करतात? त्याचं कारण आहे, ज्ञानोबा योगामध्ये मास्टर ब्लास्टर आहेत. ज्ञानोबा त्या योगामधले तज्ञ असल्यामुळे त्यांना निषेध करण्याचा अधिकार आहे. आता तुम्ही विचार करा, मला मृदंगाचा एक बोल वाजवता येत नाही, मला मृदंगाबद्दल मी अनभिज्ञ आहे, माझ्या ठिकाणी मृदंगाचं अजिबात ज्ञान नाही, आणि मी जर ह्या मृदंगाचार्याला म्हणलं तुम्ही जरा नीट वाजवा, ते मला शोभत नाही. त्यांना हे नीट वाजवा कोणी म्हणावं? जो ज्याच्यातला तज्ञ आहे ना, जो ज्याच्यातला मास्टर आहे ना, त्यानं म्हणावं नीट वाजवा, ठीक आहे ना. ज्याला त्याच्यातलं ज्ञान नाही त्यानं निषेध करू नये. विठ्ठल ज्या अर्थी ज्ञानोबा योगाचा निषेध करतात त्या अर्थी ज्ञानोबा त्याच्यामध्ये तज्ञ आहेत. ध्यानात ठेवून योग साधना सगळ्यांना करणं शक्य नाही. त्यानंतर बघा आता कर्म साधना आहे. कर्म साधनामध्ये पहिली अडचण आहे कर्म काय? मंत्र चळे थोडा जगदुर्थ खूप काय म्हणतात, मंत्र चळे थोडा तरी धडकशी होईल वेडा. मंत्र उपदेश करत असताना थोडा जर मंत्र चुकला तर वेड लागण्याची शक्यता आहे. तुम्ही बघा, एखादी ब्राह्मण देवता आपल्याला कर्म सांगत असते, अक्षदम समर्पयामि. अक्षदम समर्पयामि म्हणत असताना आपण फुल वाहत असतो, हे कर्म नाही जमलं. पुष्पम समर्पयामि असं म्हणत असताना आपण अक्षदा वाहत असतो, हे कर्म नाही जमलं. उचित विधी विधान न कळे न घडे सर्वथा. हे कलियुगामध्ये कर्म करणं अत्यंत कठीण अशा प्रकारचं सूक्ष्म अशा प्रकारचा मार्ग. एक देवपूजा करत असताना आमच्या गुरुजींनी सांगितलं होतं की देवपूजा करताना पळे भांड डावीकडे ठेवायचं का उजवीकडे ठेवायचं, याच्यामध्ये शास्त्र ध्यानात ठेवा. ते जर विरुद्ध दिशेने ठेवलं तर आपल्याला पाप लागतं. ध्यानात ठेवा. ज्याप्रमाणे आचमन करत असताना त्या हातावर पाणी किती घ्यायचं त्याचा एक शास्त्र आहे. एक उडीदाचा दाना भिजेल एवढं पाणी घ्यायचं. जर जास्त पाणी जर झालं तर दारू पिल्याचं पाप लागतंय. विठ्ठल विठ्ठल
अत्यंत कठीण आहे, ध्यानात ठेवा. कर्ममार्ग अत्यंत कठीण आहे आणि हा कर्ममार्ग करत असताना त्याच्यामध्ये काही अव्यंग वाहन राहू शकतो, मग कर्ममार्ग कठीण आहे. त्याच्यानंतर एक साधन आहे भक्ती नावाचं. भक्ती साधन काही सोपं आहे का? भक्ती तो कठीण सुळावरील पोळी काय म्हणतात ना, भक्ती ही अत्यंत कठीण आहे. ध्यानात ठेवा. देवा नाही भाव भक्ती बरी बरी वाव. भक्तीमध्ये काही प्रकारचे आम्हाला दोष पाहायला मिळतात. भक्ती कठीण आहे. यद्यपि काही ठिकाणी जगत भक्तकवाने भक्तीला सोपं म्हटले. भक्ती पंत बहु सोपा पुण्य लागले या बापा येणे आणि कृपाईची आवडी असं जरी सांगितलं असतं, भक्तीमध्ये मात्र कठीणता ही आहे. भक्तीमध्ये देहाचं समर्पण करावं लागतं. भक्ती करत असताना ती निष्काम करणं आवश्यक आहे. जयाच्या ठाई पांडवा अपेक्षे नाही रिहावा सुखासी चढावा जयाचे असणे. भक्ती करत असताना एखादा प्रतिबंध येतो, तो सकामतेचा प्रतिबंध येतो. भक्ती करत असताना एखाद्या दांभिकतेचा प्रतिबंध येतो. दंभे करू भक्ती सोंगदा मुजणा अंतरे भावना निगळीची म्हणजे दांभिकता. भक्तीमध्ये दांभिकता नावाचा प्रतिबंध येऊ शकतो. भक्तीमध्ये सकामता नावाचा प्रतिबंध येऊ शकतो. भक्तीमध्ये व्यभिचार नावाचा प्रतिबंध येऊ शकतो. आणि भक्तीमध्ये एक अशा प्रकारचा प्रतिबंध आहे, भक्ती केल्यामुळे थोडं पुण्य तयार होतं. मनामध्ये अशी भावना तयार होऊ शकते की भक्ती करत असताना पुण्य तयार होतं. मग एवढं पुण्य तयार होतं तर थोडं पाप केलं तर काय बिघडायला लागलं. या साहचर्याला पापाचा दोष म्हणतात. सुद्धा काही ना काहीतरी प्रतिबंध आहे. त्याच्यानंतर आहे ज्ञान साधना. ज्ञान साधना चांगली आहे, पण ज्ञान साधना करत असताना जया ज्ञाना लागी गगन गिळता ती योगी. ज्ञान हे साधन चांगले. ज्ञानोबरांनी 14व्या अध्यायामध्ये सांगितले, जे ज्ञान जयाचे हाती तोची समर्थ मुक्ती जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची. ज्ञानोबराय म्हणतात ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे, ऐका, ज्याच्या हृदयामध्ये ज्ञान आहे, ऐसे व्यापक ज्ञान भले जयांच्या हृदयाते गिवसित आले. किंवा 15व्या अध्यायामध्ये ज्ञानोबराने निक्षून सांगितले, वाचून ज्ञानी विन एके पाय करीशी जितुके ते हे गुंपिशी अधिके रुखी मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वादी. म्हणून मुळात ज्ञानाचे छेदे सम्यक ज्ञाने. म्हणजे ज्ञानालाही फार महत्व आहे. ज्ञानोबा लिहितात काय, मग किती खांदो खांदी या हिंडावे ऊर्ध्वादी. म्हणून मुळात ज्ञानाचे छेदे सम्यक ज्ञाने वाचून ज्ञाने विन एके. ज्ञानोबा म्हणतात ज्ञाना वाचून तुम्ही कोणताही उपाय करा, ज्ञाने विन मोक्ष नाही. नाही हा सिद्धांत वेद सांगे हात उभारून. ज्ञानाशिवाय मोक्ष मिळत नाही. ज्ञान देवातून कैवल्यम कर्मानं मोक्ष मिळत नाही. ज्ञान हे मोक्षाचं साधन आहे. पण ज्ञान साधना करत असताना आमच्या ठिकाणी अधिकार संपन्नता पाहिजे. ज्ञान साधना करत असताना साधन चतुष्टय संपन्नता पाहिजे. साधन चतुष्टय संपन्न म्हणजे आमच्या ठिकाणी विवेक पाहिजे. विवेक म्हणजे कसा पाहिजे, आत्मविवेकेन ज्ञानम भवते निर्मलम. आत्मानात्म विवेक अत्यंत महत्वाचा आहे. ज्ञान साधना करत असताना आमच्या ठिकाणी वैराग्य पाहिजे.
ज्ञान साधना करण्यासाठी शमाधी संपत्ती पाहिजे. शम म्हणजे मनाचा निग्रह पाहिजे, दम म्हणजे मनाचा निग्रह पाहिजे, इंद्रियांचा निग्रह पाहिजे, शम सम दम उपरती पाहिजे, अंतकरणामध्ये निरासक्ती पाहिजे आणि तितिक्षा पाहिजे. तितिक्षा म्हणजे काय? मानवी जीवनामध्ये अनुकूलता कधी येईल कधी प्रतिकूलता येईल अशा प्रकारचं द्वंद्व निर्माण झाल्यानंतर कधी शीत दिवस असतील कधी उष्णतेचे दिवस असतील, द्वंद्व सहन करण्याचं सामर्थ्य माणसामध्ये पाहिजे. आणि हे द्वंद्व सामर्थ्य सहन करण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये एक शब्द टाकायचा आहे. काय शब्द आहे माहिती आहे ना? तितिक्षा करत असताना द्वंद्व सहन करायचे पण कुरकुर न करता. विठ्ठल विठ्ठल भक्ती करत असताना कदाचित आपल्या प्रपंचामध्ये गरिबीची परिस्थिती येईल. भक्ती करत असताना ज्ञान संपादन करत असताना कधी अनुकूलता येईल. अनुकूलता आली तर त्याच्यामध्ये उतून जायचं नाहीये. प्रतिकूलता आलं तर दुःख मानायचं नाही. कोई दिन गाडी न कोई दिन घोडी, कोई दिन पाँव पाँव चलणारे. अरे जीवन ही इसका नाम है प्यारे, मस्त मजे में रहणारे. म्हणजे द्वंद्व सहन करण्याचं सामर्थ्य पाहिजे. ज्ञानाची साधना करत असताना अंतकरणामध्ये त्या मोक्षाची तीव्र जिज्ञासा पाहिजे. ध्यानात ठेवा. काय उद्धार पावेन, काय कृपा करेल नारायण, कैसे सांगा तुम्ही संतोष करा समाधान चित्तमध्ये. आणि हे ज्ञान साधना करत असताना अधिकाऱ्याची उणीव असल्यामुळे अधिकाऱ्याच्या पदरामध्ये अनाधिकाऱ्याच्या पदरामध्ये काही पडत नाही. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे, ते ब्रह्मलीन झाले 4 वर्ष झालं. गुरुजी म्हणायचे फाटक्या पदरामध्ये काही बसतच नाही. जसं फाटका पदर आहे त्याच्यामध्ये काही बसतच नाही आणि थडक्या पदरातून काही सुटतच नाही. बाप्पा विठ्ठल भगवत प्राप्तीची ही 4 साधन आहेत. भगवत प्राप्तीचं कर्म साधन आहे, भगवत प्राप्तीचं अष्टांग योग साधन आहे, भगवत प्राप्तीचं ज्ञान हे साधन आहे. पण हे सगळे साधन आपल्याकडे निरुपयोगी ठरली. कर्मामध्ये काही ना काहीतरी प्रतिबंध आहे. ज्ञान साधना करत असताना काही ना काही प्रतिबंध आहे. अष्टांग योगाचं साधन करत असताना काही ना काही प्रतिबंध आहे. उपासना करताना काही ना काही प्रतिबंध आहे. मग निराश व्हायचं का? मग भगवत प्राप्तीचे साधन संपले का? मग काय नर्वस 90 व्हायचं का? मनामध्ये काही त्याच्यामध्ये उत्साह हरून बसायचं का? पण असं नाही झालं. मानवी जीवनामध्ये की नाही आपण निरुत्साही होता कामा नाही. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणायचे. बचेंगे तो और भी लढेंगे म्हणजे हे 4 साधनामध्ये काही ना काही प्रतिबंध आहे. पण एक साधन वेदाने आम्हाला असं पुरस्कृत केलंय. कलियुगे उद्धार हरेच्या नामे, कलियुगे सकळाशी येथे आहे हरिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे, कलियुग केवल नाम आधारा. कलियुगामध्ये नाम साधना करता येते आणि सगळ्यांना करता येते. नाम साधना कोणालाही करता येते. वेदाने पुरस्कृत केलेलं साधन आहे. नाम साधना करत असताना सर्व मार्ग सेवा हे नाम घेता वाया गेला. ऐसा कोणी पाहिला, अहो पाहिलं नाही तर ऐकलं कशाचा? मुखी नाम हती मुखी नाम हती
अधिकांश बहुतांची नामसाधना ही वैदिक साधना आहे. या नामसाधनेचा पुरस्कार वेदाने पुरस्कार केलेला आहे आणि सगळ्यांना करण्यासारखी आहे. लहानाला करता येते, मोठ्याला करता येते, श्रीमंताला करता, मुलाला साधना करता आली नसती तर त्या भक्त प्रल्हादाला भगवत प्राप्ती झाली नसती. पण सगळ्यांना नामसाधना करता येते आणि नामसाधना ही सर्व मार्ग निरपेक्ष साधना आहे. या नाम साधनेला इतर साधनाची गरज नाही. कर्म मार्गाच्या साधनेला उलट नामाची गरज आहे. कारण कर्म करत असताना ते अव्यंगवान जर नाही झालं, त्याच्यामध्ये काही व्यंग राहिलं तर त्याला म्हणावं श्रीकृष्ण अर्पण मस्तू. म्हणजे भगवंताच्या नामस्मरणाने ते कर्म सुद्धा परिपूर्ण अवस्थेला प्राप्त होतं. पण नाम साधना अन्य साधन निरपेक्ष आहे, त्याला इतर साधनाची गरज नाही. शास्त्रामध्ये त्याला अंगदट साधन म्हणतात. ज्या साधनाला इतर साधनांची गरज नाही त्याला अंगदट साधन म्हणतात. शास्त्रीय भाषेमध्ये त्याला अन्य साधन निरपेक्ष साधन म्हणत जावं. विठ्ठल नामसाधना करण्याकरता फक्त एका गोष्टीची गरज आहे, ध्यानात ठेवा. नामसाधना करण्याकरता फक्त तो माणूस असावा गड्या. यारे यारे साधना करत असताना यारे यारे याती भरत्या नारी नार करावा विचार नलगे चिंता कोणाशी. नाम साधना करण्याकरता फक्त तो माणूस असावा. आमचे गुरुजी नेहमी सांगायचे फक्त तो माणूस असावा. घटनट यावे चुत बोलेला खटनट यावे शुद्ध होऊन या जावे. नामसाधना करत असताना माणूस पाहिजे की नाही. कोणालाही नामसाधना बाकीच्यांना करता येत असं कधी झालंय का? तुमच्या गावात कधीतरी झालंय का की 4 गावं एकत्र आली ते नामसाधना करायला लागली? असं कधीतरी तुम्ही पाहिलं का की 4 गावं एकत्र आले आणि नामसाधना करायला लागली? आमचे गुरुजी म्हणायचे गाढवं कधी नामचिंतन करतच नाही. आता त्याचा व्यत्यस घेऊ नका. व्यत्यस घेतल्यानंतर काय होते ते मला सांगू नका. थोडक्यामध्ये नामचिंतन करण्याकरता माणूस पाहिजे. दुसरी आहे नामचिंतन करण्याकरता गड्या माणूस पाहिजे, तो जिवंत असला पाहिजे. विठ्ठल भगवत प्राप्तीचं हे नाम साधन आहे आणि इतर साधनाची त्याला गरज नाही. पण ही नाम साधना करत असताना म्हणून भगवंताच्या नामामध्ये सामर्थ्य. पण जगद्गुरु तुकोबारायला आजच्या अभंगामध्ये भगवंताच्या नामाचं सामर्थ्य सांगायचं नाही आहे. जगद्गुरु तुकोबारायचा जरा मूड वेगळाच आहे. जसं संजू सॅमसनचा मूड होता ना, संजू सॅमसनचा मूड होता 42 बॉल्स आणि 89 रन्स असा मूड होता. तो गेला बिचारा. ईशान नाही चालला. अभिषेक शर्मा तर तेव्हा 7 वर 9 बॉल मध्ये गेला. त्याला तर काय झालं काय नाही की अरे थोडासा संयम बाळगायचा. उछाल के मारला लेकिन जरा संयम रखो ना. विठ्ठल तुम्हाला
सांगायला हरकत नाही. आफ्टर 17 ओव्हर्स 190 फॉर 3 असं काहीतरी होतं. पुढे काय झालं हे मला माहित नाही. विठ्ठल विठ्ठल माझ्या बघण्याचा एक तीर्थ एवढाच आहे की नामसाधना. आज जगद्गुरु तुकोबारायचा मूळ देवाच्या नामस्मरणाचं महात्म्य सांगण्यामध्ये नाही. आज जगद्गुरु तुकोबारायला संतांच्या नामामध्ये काय सामर्थ्य ते अभंगाच्या पुण्यवंत भावे सामर्थ्य आहे. जे भगवंताच्या नावामध्ये सामर्थ्य आहे तेवढं सामर्थ्य संतांच्या नावामध्ये आहे. उलट असं म्हणायला हरकत नाही. जेवढं सामर्थ्य देवाच्या नावामध्ये मला तर असं वाटतं जरासं काकणभर सरस संतांच्या नावामध्ये काकणभर सरस सामर्थ्य आहे. विठ्ठल देवाच्या नामस्मरणानं पुण्याची प्राप्ती होते. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना देवाच्या नावानं पुण्याची प्राप्ती होते. पापाची निवृत्ती होते. नाम संकीर्तन साधन भय सोपे जळतील पापे 5 जन्मीचे एका जन्मीचे 5 जन्मीचे अनंत जन्मीचे नाम संकीर्तन साधन भय सोपे जळतील पापे अनंत जन्मीचे म्हणजे अनंत जन्माचं पाप जाळण्याचं सामर्थ्य देवाच्या नावामध्ये आहे. तशा प्रकारचं पापाला शालन करण्याचं सामर्थ्य संतांच्या नावामध्ये आहे. संतांचं नाम घेतलं की माणूस पुण्यवान होतो. पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये देवाच्या नावाबरोबर आहे का देवाच्या नावाबरोबर संतांच्या नावाचं जप केलं जातं. आजही तुम्ही बघा आळंदीपासनं पंढरपुरापर्यंत दिंडीमध्ये माणसं हात जप करतात. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम
महाराजांचा जप केला जातो. म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव तुकाराम हा महामंगलमय मंत्र ठरला. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, हरी ज्ञानदेव तुकाराम, देव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानदेव तुकाराम हा मंत्र महामंगलमय ठरला. भगवान विठ्ठल भगवान त्या भल्या पहाटे रावळामध्ये ज्ञानदेव तुकाराम महाराजांचा जप करतात. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ एवढा आहे. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जेवढं नाम देवाच्या नामाच्या चिंतनाला महत्व आहे, तेवढं नामाच्या चिंतनाला आहे, तेवढं संतांच्या नामाला चिंतन आहे. तुम्ही विचार करा. कोणी म्हणे मग ज्ञानदेव तुकाराम म्हणल्यानंतर मधले संत काय झाले? नामदेव महाराजांचं काय झालं? जनाबाईचं काय झालं? पण लक्षात ठेवा, ज्ञानदेव तुकाराम म्हणत असताना हा जो शब्द आहे, ज्ञानदेव तुकाराम हा शब्द मध्यम पद लोपी समास आहे. आणि मध्यम पद लोपी समासाचं वैभव अशा प्रकारचे, पहिलं पद घेतलं आणि शेवटचं पद घेतलं तर मधले पद घेतल्या जमा होतात. जसं आपण म्हणतो ना, अहो आमच्या गावाचे सगळे लोक या लग्नाला आले, ए टू झेड माणसं आली. ए टू झेड म्हणत असताना मधलं के एल एम एन ओ पोर हे सगळे आले. अ पासून ह पर्यंत म्हणत असताना किंवा ए टू झेड म्हणत असताना मधले सगळे आले. तसं ज्ञानोबा तुकोबरायचं नाव घेतलं की मग सावताबाला बाबा आले, नामदेव महाराज आले, सजन कसाई आले, सगळे आले. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्त नामदेव तुकाराम. म्हणजे ज्ञानदेव तुकाराम महाराजांचा जप केला की सगळ्या संतांचा त्याच्यामध्ये आविर्भाव झालेला आहे. माझ्या बोलण्याचा इत्यर्थ. नाथबाबांनी, आता ज्या नाथबाबांची षष्टी जवळ आली त्या नाथबाबांनी ज्ञानोबरायांच्या नामाचा जप सांगितला. ज्ञानदेव चतुराक्षरी जपतो करी सर्वज्ञ, ज्ञान अज्ञान विरहित ब्रह्म प्राप्तीची संज्ञा. काय म्हणतात नाथबाबा? ज्ञाता ज्ञेय निजाग्नी होई प्रतिज्ञा, ज्ञानाग्नीने पापे जळती ही ज्याची आज्ञा. काय ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, असं तुटक तुटक वापरायचं. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो. आणि म्हणतो तो देव न देऊन काय करतो? त्या देवाला ज्ञान द्यावंच लागेल. विठ्ठल विठ्ठल. म्हणून आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्ञानोबरायांच्या नावाचा जप केला जातो, ठीक आहे नाही? आणि जगद्गुरु तुकोबरायचे एकेकाली अशा प्रकारचे त्यांनी प्रतिबंध केला. ज्या रामेश्वर भट्टांनी एकेकाली जगद्गुरु तुकोबरायांचा
फार विरोध केला आणि ज्यावेळेस रामेश्वर भट्टांनी आपली बुद्धी सर्व पणाला लावली आणि बुद्धी पणाला लावल्यानंतर त्यांनी एका पारड्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराला बसविलं, एका पारड्यामध्ये परब्रह्माला बसविलं आणि ज्यावेळेस त्यांनी तपासून पाहिलं त्यावेळेस त्यांच्या लक्षात आलं म्हणे रामेश्वर भट्ट तुका विष्णू नाही तुका विष्णू एकेखाली विरोध करणारे म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या म्हणे रामेश्वर भट्ट तुझ्या तुका विष्णू नाही तुझा एकेखाली कट्टर विरोध करणारे रामेश्वर भट्ट एक लक्षात ठेवायचं रामेश्वर भट्टाच्या जीवनाचा फार मोठा आहे आणि धर्म म्हणजे आपूची गोळी आहे विठ्ठल विठ्ठल असं नाहीये ध्यानात ठेवा भारतीय संस्कृतीमध्ये पाप पुण्याचा विचार केलेला आहे नंतर पाप पुण्य आम्हाला प्रत्यक्ष दिसत नाहीये पाप पुण्य असेसे कासी असतीचू न देखे काही केले तरी पाप पुण्याचं प्रत्यक्ष होत नाही ध्यानात ठेवा पाप पुण्याचं प्रत्यक्ष होत नाही पण पाप पुण्याचं फल जे सुख आणि दुःख आहे त्याचं मात्र प्रत्येकाला प्रत्यक्ष झाल्याशिवाय राहत नाही विठ्ठल पुण्याचं फल सुख आहे पुण्यस्य फल वीक्षन्ते पुण्यम नेच्छन्ति मानवः पुण्याचं फल सुख असतं ते प्रत्यक्ष मिळतं आपल्याला आणि पापाचं फल दुःख आहे ते प्रत्यक्ष मिळतं पाप पुण्य दिसण्याचा विषय नाही तो प्रत्यक्षाचा विषय नाही कोणत्याही प्रमाणाने पाप पुण्य दिसत नाहीये पण पाप पुण्याचं फल सुख आणि दुःख प्रत्येकाच्या अनुभवाचा विषय आहे विठ्ठल पुण्यवंत व्हावे घेता सज्जनाची नावे असं एवढं कळाल्यानंतर जगद्गुरु तुकोबारा म्हणतात आता मला एक गणित कळाले ते गणित कोणते ते अभंगाच्या दुसऱ्या चरणात नाघे माझी वाचा तुझी समजा एखाद्या माणसानं 20 लाख रुपयाचं भांडवल टाकलेलं आहे 20 लाख रुपयाचं दुकान टाकलेले त्याची समजा उधारी आहे 5 लाख गृहीत धरा बरं का गणित करा 20 लाखाचं भांडवल टाकलेलं आहे त्याची उधारी आहे 5 लाख पण त्याच्याकडे देणं आहे 15 लाख आणि दुकानात माल आहे 2 लाखाचा हे तोट्यामध्ये का नफ्यामध्ये तोट्यात आहे आया मुद्दल में तोटा आम्हाला असं म्हणायचं की नफ्यामध्ये तोटा चालतो नफ्यामध्ये समजा आम्हाला समजा 10,000 रुपये नफा होत असेल आणि दररोज जर 5,000 नफा झाला तर 5,000चा लॉस झालाय पण तो लॉस कुठला आहे पुन्हा एकदा आहे का दररोज आम्हाला एखादा कापसाचा व्यापार असेल त्याच्यामध्ये जर 10,000 रुपये नफा होत असेल पण आज मात्र 5,000 नफा झाला तर 5,000 तोटा झालाय
तोटा मुदलातला आहे का नफ्यातला तोटा आहे? काय कशातला सांगा ना, कशातला? विठ्ठल पुन्हा एकदा ऐका, कोणी एखादा कापसाचा व्यापार करत असेल, इथे कोणी कापसाचा व्यापार करत असेल, त्यांना सोडून समजा 10,000 रुपये दररोज नफा होतो. किती होतो? 10,000 रुपये नफा होतो. पण आज योगायोगानं 5,000 रुपये नफा झाला. मग 5,000 रुपये काय झाला? तोटा झाला. हे तोटा नफ्यातला आहे का मुदलातला आहे? नफ्यातला. काय करावं? अहो, हे 5,000 लॉस झालेला मुदलातला आहे का नफ्यातला आहे लॉस? नफ्यातला लॉस झाला तर चालतो, मुदलातला लॉस होऊ नये. विठ्ठल सोपं करून सांगतो. समजा 10,000 रुपये का आपली थोडी ठेवे दररोज 10,000 नफा कमाला येता कदाचित त्याला 10,000 रुपये मिळत होते, पण आज 5,000 रुपये मिळाले. पण हे 5,000 रुपये बी नफाच आहे ना. तो म्हणतो 5,000चा लॉस झाला, पण ते नफ्यातला लॉस झाला, मुदलातलं नाही. विठ्ठल जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, माझ्या वाणीला कळालं नेके माझी वाचा तुटी. माझी वाणी नुकसान सहन करायला तयार होत नाही. कसं नुकसान? महालाभ फुकासाठी फुकट नुकसान माझी वाणी. शुद्ध मराठीमध्ये रिक्वेस्ट आहे, शुद्ध मराठीमध्ये रिक्वेस्ट आहे आणि इंग्रजीमध्ये सगळ्यांना विनंती आहे की ज्यांना ज्यांना देवानं 2 हात दिले असतील, ज्यांच्या मुखामध्ये वाणी असेल, त्यांनी आमच्या भजनामध्ये सक्रिय सहभागी व्हायचंय. विठोबा रखुमाई नावे नेघे माझी वाचा तुटे. महालाभ फुकासाठी. आणखीन संतांच्या नामाचं काय सामर्थ्य या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगितलं. संतांच्या नामस्मरणाने आणखीन काय होतं? विश्रांतीचा ठाव
पायी संतांची भाव निघे माझी वाचा तुटी महालाभ दुःखासाठी अनादी कालापासून या जीवाची अत्यंतिक दुःखाची निवृत्ती पूर्वक परमानंदाची इच्छा आहे. कारण मानवी जीवनामध्ये त्याला विश्रांती भेटणं होत ना, तेव्हा सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, लिंगता दिशाची न पावला, माया वेष्टीला जीव माझा. पण संत चरणा कमलाच्या ठिकाणी किंवा संतांच्या नामस्मरणाच्या ठिकाणी जर आम्ही वाणी खर्च केली, विश्रांतीचा ठाव पायी संतांच्या भाव, संतांच्या चरण कमलावर जर आम्ही भाव ठेवला, सुख एक हेची ठाई बहु पायी संतांच्या. प्रपंचामध्ये मात्र असं आहे, बहु केली वणवण पाय पिटी झाला शीण. अशा प्रकारचा अनुभव तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच आहे की नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत, सकाळपासून संध्याकाळपर्यंत आणि जन्मल्यापासून मरेपर्यंत माणूस सुखाच्या शोधात आहे, विश्रांतीच्या शोधात आहे. पण निरपेक्ष शांती जीवाला कधी मिळत नाही. ध्यानात ठेवा, चार चौकाच्या खांद्यावर जाईपर्यंत माणसाला चिर शांती मिळत नाही. अशा प्रकारची निरपेक्ष शांती मिळत नाही. पण ज्यावेळेस आम्ही संतांच्या चरण कमलाचा आश्रय घेतो, जगद्गुरु तुकोबराच्या चरण कमलाचा आश्रय घेतो, जगद्गुरु तुकोबराच्या नामाचा आश्रय घेतो, ज्ञानोबाराच्या नामाचा आश्रय घेतो, विश्रांतीचा ठाव पायी संतांची भाव. नाहीतर हे चाललेलंच आहे. नवे आरानुक संसाराचे, नवे आरानुक संसाराचे, सर्व काळ चित्ते हाचे गंगा, नवे आरानुक संसाराचे हाती, सर्व काळ चित्ते हाचे धंदा. संसारातून आरानुक म्हणजे कायमचं समाधान मिळत नाही. ध्यानात, हा धंदा करायचा, त्या धंदा करायचा, धंद्याचा उपधंदा करायचा. ही कापड दुकान असेल तर कापडाची मिल काढायची, कापडाची मिल असेल तर सूतगिरणी काढायची, सूतगिरणी असेल तर कापूस खरेदी करायचा, कापूस खरेदी करताना मग शेती करायची. म्हणजे काय करायचं, सर्व काळ चित्ती हाची धंदा. आणि त्या लवड सवडीमध्ये काय जातं, देवधर्म संधी पडिले सकाळ, विषयी गोंधळ गाजत असे, रात्रंदिवस कुटुंबी न पुरे समाधान, दुर्लभ हे दर्शन ईश्वराचे. तुम्ही केवढ्याही श्रीमंत माणसाची मुलाखत घ्या. आमच्या गुरुजीने आम्हाला एक काम सांगितलं, तर म्हणले 95 हाताला तुम्ही त्याची मुलाखत. प्रपंचाचं बस, काही लोकांचं असं ठरलंय, प्रपंचाचं एकदा बसलं नाही बसलं की आम्हाला परमार्थच करायचा. आम्ही एखाद्याला म्हणतो चला ना पंढरपूरला चातुर्मासाला चला, तो म्हणतो नाही महाराज, म्हणतो आहे की नाही. त्याला म्हणलं ना चला ना पंढरपूरला, तो म्हणतो नाही महाराज. म्हणतो बबीचं बाळात पण आले, बबीचं बाळात पण आले. आम्ही चिवट असतो त्याला, बबीचं बाळात पण झाल्यानंतर त्याला म्हणतो चला ना पंढरपूरला. संसार आपल्या मुलांचा आनंदानं बघायचा, मुखानं रामकृष्ण हरी म्हणायचं, पटकन चातुर्मासाला पंढरपूरला जायचं. त्याला म्हणलं ना, ते म्हणतो बबीचं लग्न करायचंय. म्हणलं बबीचं लग्न झाल्यानंतर काय म्हणतो, चला ना बबीचं लग्न झालं. म्हणजे ठकी बाळातपणाला आली ना. आता हे ठकीचं बाळातपण, आम्ही मात्र चिवट असतो, आम्ही म्हणतो ठकीचं बाळातपण होऊ द्या, बबीचं लग्न होऊ द्या. मग त्याला म्हणतो चला ना पंढरपूरला, तो म्हणतो नाही महाराज, आता नाऱ्या उजवायला आलाय. आता अनेक लोकांचे नारे उजवायला आले, ते काही उजवूनच होत नाही. त्याचं कारण नाऱ्या त्याच नमुन्याचं आहे. नाऱ्याचं लग्न व्हायला आता कठीण झालं. ध्यानात ठेवा, कारण 4 दिवस सासूचे असतात आणि 4 दिवस सोन्याचे असतात. जुन्या काळामध्ये 15 लाख हुंडा, 15 तोळे सोनं. आता मुलगीच भेटायला बेजार आहेत माणसं. ते म्हणजे नाऱ्याचं लग्न होईल. आता नाऱ्याचं लग्न व्हायला त्याला काही सोपं आहे का महाराज? नारे होतात त्या मनाचं. आमच्या गुरुजीने हे रंगनाथ महाराजांनी दृष्टांत सांगितलेला 1965 साली सांगितलेला आहे पंढरपुरामध्ये मुरलीधर मंदिरात. म्हणले नाऱ्याचं लग्न झालं की म्हणजे बस 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 आपल्याला पंढरपूरच गाठायचे. नाऱ्याचं लग्न झालं की पंढरपूरच गाठायचे. पण नाऱ्याचं काही लग्नच होईना, कारण नाऱ्या होता एवढा 3.5 फूट उंचीचा. तुम्ही सांगा, एवढा 3.5 फूट उंचीच्या चांगल्या नाऱ्याचे लग्न होईनच. 5 फूट 6 इंचाचे 3.5 फूट नाऱ्याचं लग्न होईल कसं? दुःख बांधवाडी आहे. मला सांगू दे प्रश्न. फिनिश शॉट मारू द्या, म्हणजे काय होतं, तुम्ही काय करा. मग त्या नाऱ्याचं लग्नच व्हायला इकून तिकून काय झालं, आपण नाऱ्या होता 3.5 फुटाचा. नाऱ्याचा रंग असा होता की नाऱ्या रस्त्यानं चालताना
डांबराचं पिंप चाललंय का नाऱ्या चाललाय ओळखायलाच यायचं नाही बा. 2 दातावून दिसायचं ते दंतकांती वापरत होता तेवढ्यावरून. मी काय ऍडव्हर्टाईज करायला असं नाही, फक्त दातावून नाऱ्या ओळखू द्यायचं. इतका काळा कुठं माकड छाप काळी टूथ पावडर. नाऱ्याचं लग्न कसं होईल? आणि नाऱ्याच्या तोंडावर जर 1 पाव किलो खसखस फेकून मारली तर एकही दाना पडायचं नाही खाली, एवढे देवीचे वण. नाऱ्याचं नाक जर पाहिजे तर नाऱ्याचं नाक म्हणजे मुंबईची चौपाटी. नाऱ्याचं नाक म्हणजे मुंबईची चौपाटी. कुठेतरी 2 छिद्र दिसायचे बाबा. श्वासोश्वास घ्यायला कुठेतरी 2 छिद्र आहेत असायचं दिसायचं. तिथं चिठ्ठी लावायची, येथे नाक आहे अशी चिठ्ठी लावायची. ती फुल चार्जिंग झालेल्या कॉस्मॉस बॅटरीनं पाहिजे. मग अशा नाऱ्याचं लग्न होईल. येणं केनं प्रकारानं नाऱ्याचं लग्न झालं. वशिले लावू झालं. त्याला म्हणतात चला न पंढरपूरला. ते म्हणलं आता नाऱ्याला एकदा कुत्र मांजर झालं. गुरुजींनी म्हटलं त्याला माहितीये नाऱ्याला कुत्र मांजर होत नाही, मुलगा किंवा मुलगी होईल. पण काय करावं, 12 वर्ष झालं नाऱ्याला मुलबाळच होईना. बस बोंबलं. आता काय करतो म्हणजे माझ्या बोलण्याचा एक एवढा